श्री स्वामी समर्थ. मम्मी आलेली होती आणि बहीण पण आलेली होती, म्हणून आम्ही दोघी बहिणींनी मिळून आहे ना मम्मीची मस्तपैकी ओटी वगैरे भरून घेतली. कारण की बहीण पण पुण्याला असते माझी. आणि साडी मी छान घेतलेली मम्मीला, बऱ्याच दिवसापासून साडी घेतली नव्हती. आणि अधिक मासाची म्हटलं आईची ओटी भरतात म्हणून आम्ही दोघी बहिणींनी, तिने पण सेपरेट साडी घेतली, मी पण घेतली साडी. हळदी कुंकू मम्मीला लावून घेतलं, नारळ, ओटीचा पूर्ण सामान तिथं साडीवरती ठेवल्या, बांगड्या वगैरे, गजरा. आणि छानपैकी अशी मम्मीची ओटी भरून घेतली. कारण की मम्मी पण माझी गावी असते, आम्ही लांब खूप असतो. मग मम्मी योगायोग इथं आलेलीच होती आणि बहीण पण आलेली होती बऱ्याच दिवसानंतर. मग आम्ही दोघी बहिणींनी असं ठरवलं की चल इथंच आपण मम्मीची ओटी भरून घेऊ अधिक मासाची. मग तिने पण आहे ना छानपैकी साडी घेतली मम्मीसाठी आणि तिने पण ओटीचा सामान सर्व घेतला आणि छानपैकी हळदी कुंकू लावून मम्मीची ना छान ओटी वगैरे भरून घेतली. आणि मम्मीला पण जाण्याची घाई होती गावाला आणि तिला पण जायची होती, म्हणून आम्ही दोघी बहिणींनी असं ठरवलं की इथंच माझ्याकडे करायचा सर्व कार्यक्रम. मग आम्ही इथंच कार्यक्रम केला आणि तिने मस्तपैकी साडी तर खूपच छान आणली होती, तिची पण साडी खूप छान होती, म्हणजे आवडली मम्मीला. दोघींच्या साड्या खूप आवडल्या आणि घेतल्या तर मम्मीला पण आनंद झाला की दोघी मुलींनी साड्या वगैरे घेतल्या. आणि मम्मीला असं गोड खाऊ घातलं तिने पण. मम्मी जास्त गोड खात नाही, पण दिला आम्ही गोड थोडंफार खायला तिला. आणि तिच्याबरोबर मग नंतर फोटो वगैरे काढले, फोटोशूट वगैरे केले. कारण की बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिघीजणी जमलेल्या होत्या, कारण की वेळच भेटत नाही. कारण की ती गावी जाते तेव्हा मी इथं असते ठाण्याला आणि जेव्हा मी जाते तेव्हा ती पुण्याला असते. आणि दोघं साड्या आम्ही दिल्या मम्मीला आणि मम्मीच्या नंतर मग झाला कार्यक्रम आणि दोघी बहिणींनी ना पाया वगैरे पडून घेतल्या आम्ही. आणि नंतर मम्मीसोबत आहे ना फोटो पण काढून घेतले आणि व्हिडिओ पण केली. बाय गाईज.